इतिहास या शब्दाचा अर्थ धर्म अर्थ काम मोक्षाणाम उपदेशम समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्ष. त्या स्त्रीने घातलेला जो कंबरपट्टा आहे, त्या कंबरपट्ट्यामध्ये हे शहर वसलेलं आहे. तो त्याच्या नगरीमध्ये तो इंद्रासारखा आहे. तर शृंगांचं असं सांगितलंय की त्यांनी आजपर्यंत कधी स्त्रीला बघितलेलंच नव्हतं. लहानपण रामाचं तर सरप्राइझिंग असं आहे थोडंसं की वाल्मिकी रामायणात राम जन्मानंतर रामाचं लहानपण असं दिलेलंच नाहीये. ते ऋषींना मारतात, त्यांना त्रास देतात, त्यांचं जे मांस आहे ते रक्त आहे ते यज्ञावर फेकतात आणि अशाने तो यज्ञ भंग करतात. राजा दशरथाला पुत्रमोह आहे आधीपासून. वाल्मिकी रामायणात जे राक्षस आहेत ते तुमच्या आमच्यासारखे मनुष्यच आहेत. ते त्या भागामध्ये राहतात, त्या भागाला ते टेरराईज करतात. परीक्षा म्हणजे ताटकासमोर येऊन उभी राहते. रामाला म्हणतात की हिला मार, जोड जणी कारमुका सोड रेसा आहे का मार ही त्राटिका रामचंद्र. गंगा अवतरणाची गोष्ट की रामांचे जे पूर्वज आहेत त्यांनी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर कशी आणली. मला या पूर्ण इक्वेशनमधनं पुत्रप्राप्तीची इच्छा नाहीये, पण मला तुझ्या देहाची अभिलाषा आहे. सीतेचा स्वयंवर हा झालेला नाहीये. आता राजा दशरथाचा ज्या वेळेला केस पांढरा होतो त्यावेळेला तो म्हणतो की नाही, आता उत्तराधिकारी आपल्याला ठरवायचं. राजाचं जे कर्तव्य आहे ते म्हणजे प्रजापालन करणं. ही खूप मोठी जबाबदारी ही माझ्या खांद्यावरती आता आलेली आहे. नमस्कार मंडळी, सुरुवातच अशी करणार आहोत की आपण पुन्हा एकदा नवीन सिरीज घेऊन आलेलो आहोत तुमच्या सगळ्यांच्या खास आग्रहाखातर. कारण बऱ्याचदा असं होतं की आजीकडून ऐकलेल्या गोष्टी असतात, कधी घरामध्ये लहान असताना ऐकलेल्या गोष्टी असतात. आणि माझ्यासोबत तर सणासुदीला हमखास व्हायचं. म्हणजे दिवाळीची सुट्टी लागलो आणि आजीकडे गेलो ना, तर आजीकडून रामरक्षा शिकण्याचा खूप मोठा अट्टहास व्हायचा. मग कधी सुट्ट्यांमध्ये पहिल्यांदा रामरक्षा असायची, त्याच्यानंतर मग हनुमान चालीसा आली, त्याच्यानंतर गणपती स्तोत्र, अशा वेगवेगळ्या ती गोष्टी आम्हाला शिकवत होती, गोष्टी सांगत होती. पण याच गोष्टी आता ज्यावेळेस वय वाढत चाललंय त्यावेळेस कुठेतरी मिस होताना दिसत आहेत, किंवा कुठेतरी असं होतं अरे माहिती आहे, ऐकलंय, पण ते आता आठवत नाही आहे. तर याच सगळ्या गोष्टींचा एक वेगळ्या तऱ्हेने आढावा घ्यायचा हा प्रयत्न आहे कथा या सिरीजमधून. ईश्वर म्हटलं की सगळ्यांनाच रामाचं रूप आठवतं आणि आपण रामाच्या वेगवेगळ्या कथा, वेगवेगळ्या आख्यायिका ऐकत असतो. पण याच रामाच्या कथा वाल्मिकी रामायणामध्ये काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत टीम इतिहासमधले मेंबर्स आहेत. त्यांच्याकडून आपण रामायणातले वेगवेगळे कांड जे असतात ते ऐकणार आहोत. कारण ती लोक जवळपास गेले 1.5 वर्ष पुण्यामध्ये याचे शोज करतात. मग बालकांड असू द्या, युद्धकांड असू द्या, किंवा अजून कुठलं, आणि ते का घडलं, त्याच्यामागे काय कारणं होती, त्याचबरोबर त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, त्याचा मानसिक दृष्टिकोन काय, आणि त्या सगळ्या कन्व्हर्सेशनचा किंवा त्या सगळ्या जे गूढ आहेत त्यांचा काय अर्थ असतो आजच्या जीवनासाठी, या सगळ्या गोष्टी रूपी प्रवासात आज आपण जोडले जाणार आहोत. तर चला गप्पांना सुरुवात करूयात. आज आपल्यासोबत आहेत आदित्य गोखले. नमस्कार आदित्य. नमस्कार. गोळाबेजवर तुझं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि ऐतिहासिक रामायण ह्या विषयी आम्ही खूप ऐकलंय. म्हणजे तुमचे जे शोज असतात त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांकडून. तर आज आम्हाला तीच संपूर्ण कथा जाणून घ्यायची, एक गोष्टरूपी रामायण जाणून घ्यायचं. मला ना रामायण म्हटलं की माझे जुने दिवस आठवतात. जुने म्हणजे असंच सेम दिवाळीच्या सुट्ट्या असायच्या आणि आजीचा अट्टहास असायचा की नाही तुम्हाला रामरक्षा आलीच पाहिजे. म्हणजे आजीकडे गेलं की तिचं पहिलं असायचं संध्याकाळी 6-6:30 झालेत की नाही रामरक्षा म्हणायला बसलं पाहिजे, तुम्हाला ती आली पाहिजे. आत्ता काळाच्या ओघात चालताना बघताना हे थोडंसं आम्हाला वाटतं काय येते पण विसरलो आहे किंवा कुठेतरी गोष्टी विसर पडला आहे. किंवा एक काळ असा होता की ज्यावेळेस रामायणातल्या बऱ्याचशा सगळ्या गोष्टी माहिती होत्या. म्हणजे वनवासाची गोष्ट म्हणा किंवा शूर्पणखाची गोष्ट म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी अशा माहिती होत्या. पण आत्ता ज्यावेळेस कुणी विचारलं सांग म्हणून तर ते पटकनी नाही सांगता येतात किंवा त्या गोष्टींमागचा काय कोइन्सिडन्स आहे किंवा त्या गोष्टी का घडल्या असतील हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून खरंच नाही सांगता येत. तर त्याच सगळ्या गोष्टी आज आम्हाला तुझ्याकडून ऐकायला आवडतील. धन्यवाद. गोळाबेरीज पॉडकास्टचे खूप खूप आभार की आम्हाला ही अपॉर्च्युनिटी इथे दिली. तू म्हणालास ते बरोबर आहे. आपण गोष्टी तर बऱ्याच ऐकलेल्या असतात पण आपण विसरून गेलो असतो किंवा ही गोष्ट बघितल्यानंतर मी ही कुठेतरी ऐकली असं होतं. तर रामायणाची सुरुवात म्हणजे मी आय एम होपिंग की आज आपण अख्खं रामायण कव्हर करूया. नक्कीच सगळ्या गोष्टींना टच करूयात. म्हणजे ह्या पॉडकास्टनी साधारण मला वाटतं की एक रिव्ह्यू किंवा एक समरी लोकांना रामायणाची कळेल. तर समरी असते त्याच्याही पेक्षा एक छोटी एक समरी आहे, ती एकश्लोकी रामायण नावाचा एक श्लोक आहे. एका श्लोकात रामायण आवडेल तर ते मी इथे प्रस्तुत करतो. आदौ राम तपोवनाधिगमनं हत्वा मृगं कांचनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं एतद्धि रामायणं.
हे गोस्वामी तुलसीदासांनी रचलेलं जे रामचरितमानस आहे त्याच्यात हे एकश्लोकी रामायण आहे. एका श्लोकामध्ये अख्खं रामायण त्यांनी इथे कव्हर केलेलं आहे. ओके. तर हे आपण समरी आपण बघितली. म्हणजे या श्लोकात काय सांगितलंय की आधी राम लक्ष्मण सीता हे वनात गेले, त्यानंतर तो सुवर्ण मृगाचा जो मोह आहे तो सीतेला पडला, रामाने त्या मृगाला मारलं, तेवढ्यात रावण आला आणि सीतेचं हरण केलं. करेक्ट. सीतेचं हरण केल्यानंतर सुग्रीव आणि बाकी वानरांची भेट झाली रामाची, मग वालीचं निर्दालन झालं, त्यानंतर सेतुबंधन, लंका दहन आणि नंतर सगळ्यात शेवटी रावण आणि कुंभकर्ण या 2 राक्षसांचा वध. तर हे या श्लोकामधून सांगितलं जातं. बरोबर. तर आता इथून पुढे आपण पूर्ण बाकी रामायणाच्या गोष्टीकडे वळूया. नक्कीच. आता कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही जन्मापासून होते. तर मला श्री प्रभू रामांचा जन्म कसा आहे किंवा ते एक पूर्ण बालपण कसं हे जाणून घ्यायला खूप आवडेल, किंवा त्यांच्या त्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत की आपण ज्यांना बालकांड असं म्हणतो ते जाणून घ्यायला आवडेल. तर तू ते सांगितलं असं किंवा तिथून आपण सुरुवात करूयात मला वाटतं. नक्कीच. वाल्मिकी रामायणाची जी सुरुवात होते ती एका श्लोकापासून होते. तो श्लोक म्हणजे कोण वस्मिन सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः. म्हणजे सांप्रतम नारद मुनी आणि वाल्मिकी महर्षी वाल्मिकी यांच्यातला हा संवाद सुरू आहे. वाल्मिकी नारदांना विचारतात की मला एक कविता रचायची, मला एक काव्य रचायचं आहे, तर असा कोण माणूस आहे ज्याला मी रोल मॉडेल म्हणून त्याच्यावरती, सांप्रतम म्हणजे आजच्या जगामध्ये असा कोण आहे ज्याच्यावरनं मी जर का एखादं काव्य लिहिलं रचलं तर ते लोकांपर्यंत जाईल आणि अनेक पुढचे युगानुयुग ते एक रोल मॉडेल म्हणून ठरेल. त्याच्यावर नारदांनी जे उत्तर दिलेलं आहे ती रामाची गोष्ट आहे. ओके. तर मुळात आता अजून एका प्रश्नाकडे आपण येऊयात, म्हणजे जो महत्वाचा आहे की वाल्मिकी रामायणच का वाचायचा. म्हणजे वाल्मिकी रामायणाबद्दल आपण बोलणार आहोत तर ही क्लॅरिटी थोडीशी आपण डोक्यात घ्यायला पाहिजे. आणि आम्ही इतिहासकडून वाल्मिकी रामायणच सांगतो कारण वाल्मिकी रामायण हे एकुलता एक असं रामायण आहे ज्याला आपण ऐतिहासिक रामायण असं म्हणतात. इतिहास या शब्दाचा अर्थ धर्म अर्थ काम मोक्षाणाम उपदेशम समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. ओके. म्हणजे इंटरेस्टिंग ऍस्पेक्ट लक्षात घ्या की धर्म अर्थ काम आणि मोक्ष या पुरुषार्थांचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधी घडलेल्या गोष्टींमधनं, म्हणजे या जुलियस सीझरच्या गोष्टीमधनं कसं तर कथेच्या किंवा काव्याच्या माध्यमातनं, म्हणजे हे सगळे पुरुषार्थ त्या गोष्टीत आहेत आणि मग ते लोकांपर्यंत, म्हणजे फक्त तो होता आणि तो गेला एवढंच न करता त्याच्या आयुष्यातनं आपण काय घेऊ शकतो यासाठी या गोष्टी डॉक्युमेंट केल्या जातात. म्हणजे आजकालची मुलं म्हणतात की हिस्ट्रीमधून काय शिकणार आहे, म्हणजे काय करायचंय. तर आपल्याकडे लिहायचीच पद्धत किंवा रचायचीच पद्धत अशी होती की त्यावेळेच्या गोष्टीतून आपण आज काहीतरी शिकलं पाहिजे. म्हणून हा इतिहास म्हणजे रामायण आणि महाभारत हे आपले इतिहास आहेत. आणि आदी रामायण किंवा आदी काव्य म्हणजे सगळ्यात पहिली कविता जगातली म्हणजे वाल्मिकी रामायण. हो, नक्कीच. सो म्हणून वाल्मिकी रामायणाचा आम्ही अभ्यास करतोय किंवा आपण पुढे जे बोलणार आहोत ते पूर्ण सगळ्या गोष्टी वाल्मिकी रामायणाला धरूनच बोलणार आहोत. नक्कीच. आणि वाल्मिकी रामायणात प्रत्येक गोष्ट ही लॉजिकलच आहे. सो हेही आपण एक समजून घेऊयात. हो, पण मला असं वाटतं म्हणजे नक्कीच की आपण थोडंसं लॉजिक आणि त्या सगळ्या गोष्टीने थोडंसं बाजूला उठून एक गोष्टीरूपी रामायण घेऊयात आज, जेणेकरून जसं मी म्हणालो तसं की ज्या गोष्टी विसरत चालल्यात किंवा ज्यांची एक विसर पडतोय आजच्या धावपळीच्या युगात किंवा AI च्या जगात, तर त्या कुठेतरी असल्या पाहिजेत. कारण तो एक स्पिरिच्युअल टच म्हण किंवा एक तो भक्तीचा भाव पण असला पाहिजे. बरोबर आहे. नक्कीच. तर सुरुवात ही या श्लोकापासून होते की असा कोण आहे जो या सगळे गुण धारण करणार आहे. ओके. आणि ते सगळे गुण लोकांपर्यंत मला पोहोचवायचे. तर नारदांनी उत्तर दिलेलं आहे की अयोध्येमध्ये जो राजा आहे, आता जो राज्य करतोय, ज्यांनी रावणाचा वध केलेला आहे, तो राम हा तुझ्यासाठी अगदी योग्य आहे. तर तू त्याचं जे अख्खं आयुष्य आहे हे एका काव्य रूपामध्ये रच आणि हे युगानुयुग हे पुढे प्रसार या गोष्टीचा कर. तर पुढे सांगताना मग जी गोष्ट सुरू होते ती अयोध्या नगरीपासून सुरू होते. म्हणजे रामाच्या जन्माच्या आधी अयोध्या नगरी कशी होती, तर ते अयोध्या नगरीचे पण खूप इंटरेस्टिंग असे काय म्हणता येईल डिस्क्रिप्शन्स हे वाल्मिकी रामायणात दिलंय. म्हणजे कुठल्याही ग्रँड सिटी सारखी ते शहर होतं. 12 योजन लांब 3 योजन रुंद असा तो आकार होता. आणि वाल्मिकी तर म्हणतात की ती एक श्रीमती आहे, म्हणजे एक स्त्री आहे आणि ती शरयूच्या दक्षिण तटावर झोपली आहे. आणि त्यांच्या त्या स्त्रीने घातलेला जो कंबरपट्टा आहे त्या कंबरपट्ट्यामध्ये हे शहर बसलेलं आहे. अजून अयोध्येबद्दल सांगताना वाल्मिकी काय सांगतात की त्याच्यामध्ये जी सगळी लोक आहेत ती धर्माचं पालन करणारी आहेत.
धर्म म्हणजे एक कोड ऑफ कंडक्ट आहे, तो ते फॉलो करतात. नक्कीच. त्याच्यानंतर अजून खूप इंटरेस्टिंग ऍस्पेक्ट दिले आहेत की प्रत्येक भागामध्ये त्या शहराच्या शतघ्नी आहेत. म्हणजे बाहेरून अयोध्या का म्हणतात त्याला, कारण कुठलंही शहर, कुठलीही आर्मी ते जिंकू शकत नाही, म्हणून अयोध्या. तर ओके. शतघ्नी लावलेल्या आहेत. किंवा प्रत्येक म्हणजे शहराचे शहरात मोठे मोठे रस्ते आहेत असं म्हणलेलं आहे. रस्ते असणं त्यावेळेला खूप रेअर होतं, आणि रस्ते आहेत म्हणून तिथे रथविद्या म्हणजे रथ चालवण्याची विद्या ही डेव्हलप झाली अयोध्येमध्ये. ओके. आणि अयोध्या ही बेसिकली आर्चरीसाठी आणि रथांसाठी खूप फेमस अशी नगरी होती. तिकडची लोक होती ती नॉन करप्ट होती, हे पण वाल्मिकी सांगतात. तिकडचं जे पाणी होतं ते शुगर केन ज्यूस सारखं लागायचं असंही म्हणतात ते. तर असं खूप ब्युटिफुल एकदम डिस्क्रिप्शन्स आहेत जे त्या सगळ्या श्लोकांच्या माध्यमातून दिलेत. सो या शहराचा जो राजा होता त्याचं नाव होतं राजा दशरथ, आणि अयोध्येवरती जे कुळ राज्य करत होतं त्या कुळाचं नाव होतं इक्ष्वाकू कुळ. ओके. आणि मनू या राजाने ही नगरी वसवली होती. ओके. गदिमा पण म्हणतात की अयोध्या ही मनुनिर्मित नगरी आहे म्हणून. तर हा जो दशरथ राजा होता, तर तो दशरथ राजा पण आपल्याला जसा टीव्हीवर दाखवला जातो की अगदीच हताश झालेला, अगदी म्हातारा झालेला, त्याला काही जमत नाही, अगदी साधी तलवार उचलायला जमत नाही, सारखा रडतोय, तर तसा वाल्मिकी रामायणातला नाहीये. तर गदिमांच्याच शब्दात आपण ऐकूयात की ते म्हणतात की तो घरामध्ये म्हणजे त्याच्या महालामध्ये त्याच्या राण्यांबरोबर किंवा बाकी कुटुंबाबरोबर तो चंद्रासारखा आहे. ओके. तो त्याच्या नगरीमध्ये तो इंद्रासारखा आहे. म्हणजे गृही चंद्रसा, नगरी इंद्रसा, आणि सूर्य जसा संगरी, म्हणजे तो रणांगणामध्ये सूर्यासारखा आहे, म्हणजे जो समोर येईल त्याला भस्म करणार आहे, असा तो राजा दशरथ आहे. पण मुळात हा राजा दशरथ हा अयोध्या नगरीमध्ये राज्य करतोय. आणि ही अयोध्या नगरी ही वाल्मिकी म्हणतात की ही कल्पतरूच आहे. ओके. आणि आपल्या गदिमांनी इतकं सुंदर त्याच्यावर दिलंय की ही कल्पतरू नगरी ही कल्पतरू आहे, आणि त्याच्यावरती वसंत ऋतू म्हणजे राजा दशरथ आलाय, आणि तो सुद्धा सरून चाललाय, पण अजून या नगरीला, या कल्पतरूला अजून फुलच आलेलं नाहीये. ओके. म्हणजे राजाला जो उत्तराधिकारी हवा असतो, म्हणजे की खरं गरजेचं का असतं ते, कारण एवढं मोठं साम्राज्य सांभाळणं, त्यासाठी तुम्हाला एक पुढचा राजा तयार करणं ही राजाची जबाबदारी असते. आणि राजा दशरथाला ते अजूनही करता आलेलं नाहीये, म्हणून तो अगदी हताश आणि निराश आहे. त्याच्या 3 राण्या आहेत. इथे कन्फ्युजन असतं की कोण मोठं कोण छोटं, हे पण आपण क्लिअर करूया. तर सगळ्यात ज्येष्ठ जी राणी आहे तिचं नाव आहे कौसल्या. करेक्ट. जी दुसरी आहे ती सुमित्रा आहे, आणि तिसरी आहे ती सगळ्यात तरुण आहे त्या राण्यांमधली ती आहे कैकेयी. तर अशा 3 राण्या या राजा दशरथाला आहेत, आणि तिघींच्या पोटी अजूनही वंश त्याचा वाढत नाहीये, म्हणून तो इथे हताश आणि निराश असा बसलेला असतो. त्यावेळेला त्याच्या सभेमध्येच काही मंत्री त्याला सांगतात की तुला 2 यज्ञ करायची गरज आहे. एक तर अश्वमेध यज्ञ आणि दुसरा म्हणजे पुत्रकामेष्ठी यज्ञ. ओके. तर आता पुत्रकामेष्ठी म्हणजे काय, तर काम म्हणजे इच्छा, इष्टी म्हणजे पूर्तता, आणि कसली इच्छा आहे तर पुत्राची इच्छा आहे, म्हणून पुत्रकामेष्ठी असा यज्ञ जो केल्याने त्याला पुत्र प्राप्त होईल. तर हा यज्ञ हा करण्यासाठी ऋष्यशृंग नावाचे एक ऋषी हे अयोध्यामध्ये बोलवण्यात येतात. ओके. तर ती पण जी गोष्ट आहे ती वाल्मिकी रामायणात खूप इंटरेस्टिंग आणि फनी आणि कॉमेडी असा एक अँगल देण्यासाठी ती घेतलेली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ऋष्यशृंगांचं असं सांगितलंय की त्यांनी आजपर्यंत कधी स्त्रीला बघितलेलंच नव्हतं, आणि तसं ते रोमपाद राजा जाऊन त्यांना घेऊन येतो आणि त्या स्त्रिया पाठवून त्यांना घेऊन येतो. ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. वाल्मिकी रामायणात वाचा तुम्ही. आपला आज मेन मुद्दा राम असल्यामुळे आपण परत हे या विषयावर येऊयात की यज्ञ हा सगळा मांडलाय, आणि ऋष्यशृंग नावाचे ऋषी हे बंगालहून आलेत, म्हणजे त्याचा अंगदेश जो होता त्या भागातून ते आलेत, आणि त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आहे शांता, असे आलेले आहेत, आणि एक मोठा यज्ञ शरयूच्या उत्तर तटावरती त्यांनी केलाय. करेक्ट. आणि त्या यज्ञामधून अग्निपुरुष प्रकट झाला. यज्ञ पूर्ण झाल्यावर तो राजा दशरथाला म्हणाला, तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, हा माझा सन्मान. दशरथा गेहे पायसदान, राण्या करतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण, त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे 4 महान. असं म्हणून ते पायस हे राजा दशरथाला दिलं जातं, आणि ते त्या राण्यांना त्यांच्या हक्काच्या हिशोबाने डिवाइड करून हे राजा दशरथ देतो. ओके. कौसल्याला सगळ्यात मोठा भाग मिळतो, सुमित्रेला त्याच्याहून कमी, आणि कैकेयीला त्याच्याहून कमी असा भाग मिळतो. आणि बरोबर 10 महिन्यांनंतर इथे रामाचा जन्म होतो, म्हणजे चैत्र मास आणि शुद्ध नवमी. बरोबर. तर या तिथीला, आणि काही कॉन्स्टिलेशन्स पण तिथे दिलेले आहेत त्यांनी, की त्यावेळेचं आकाश कसं होतं, तर कर्क लग्न होतं. त्याचबरोबरीने बाकीचे जे गुरु, शनी, सूर्य
शुक्र हे सगळे उच्च स्थानावर होते. आणि हे सगळं असताना आणि शनी आणि गुरु आणि चंद्र हे यांचं कंजंक्शन होतं. तर यावेळेला रामाचा जन्म झालाय. त्याच्यानी आपल्याला टाइम, रामायणाचा काळ कधी किंवा राम जन्माला कधी आला हे डेटिंग करणं फार सोपं जातं. तो विषय नाहीये मुळात परत. तर रामाचा जन्म हे त्या दिवशी झाला. पुढचा जो पुत्र जन्माला आला तो भरत, कैकेयीच्या पोटी जन्माला आला. आणि नंतर सुमित्रेच्या पोटी 2 पुत्र जन्माला आले, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आता तू जे मला म्हणालास की लहानपण रामाचं, तर सरप्राइझिंग असं आहे थोडंसं की वाल्मिकी रामायणात राम जन्मानंतर रामाचं लहानपण असं दिलेलंच नाहीये. राम डायरेक्ट 15 वर्षाचा होतो. 10 ते 12 श्लोकांमध्ये फक्त की कसा राम आणि लक्ष्मण हे एकमेकांच्या अगदी खूप जवळ कसे आले, किंवा भरत आणि शत्रुघ्न एकमेकांच्या जवळ आले. राम काय काय शिकला, म्हणजे वशिष्ठ जे त्यांचे कुलगुरू आहेत त्यांच्याकडून तो काय काय शिकला, त्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे राम हा आर्चरीमध्ये खूप काय म्हणता येईल पारंगत झाला होता. बरोबर. कारण अयोध्येमध्ये आर्चरी ही खूप म्हणजे एक टेक्नॉलॉजी म्हणून डेव्हलप झाली. तुम्ही बघायला गेलात तर बाकी राज्यांमध्ये आर्चरी तितकी प्रगत झालेली नव्हती. अयोध्या वॉज स्पेशल फॉर आर्चरी आणि मोठे मोठे रस्ते ज्याच्यावर रथ चालवता येतील. तर रामाला कसं घोड्यावरती बसून, हत्तीवरती बसून युद्ध करता यायचं, एका वेळेला किती रथांशी युद्ध करता यायचं, तर असे काही डिटेल्स हे त्या 10-12 श्लोकांमध्ये दिलेले आहेत. आणि कसा कौशल्येला आनंद झालाय की राम जन्माला आलाय, तर हे श्लोक संपले की डायरेक्ट सीन वळतो तो राजा दशरथाच्या सभेमध्ये, जिथे रामाच्या लग्नाचा विषय चालू असतो. वाल्मिकी रामायणात जरी खूप जास्त माहिती नसली तरी सुद्धा गदिमांनी खूप सुंदर श्लोकांमध्ये, म्हणजे तिकडचा जो सगळा समूह आहे अयोध्येमधला तो किती खुश झालाय हे दिलेलं आहे. ते म्हणतात, वार्ता ही सुखद जधी पोचली जनी, गेहातून राजपती धावले कुणी, युवतींचा संघ कुणी गात चालला. आणि तो संघ काय गातोय तर राम जन्मला ग सखी राम जन्मला, पुष्पांजली फेकी कुणी कुणी भूषणे, हास्याने लोपविले शब्द भाषणे, वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला. सगळीकडे दुंदुबी सारखी वाद्य वाजतायत आणि तो ताल वाढत चाललेला आहे. वीणा रव नूपुरात पार लोपले, करण्याचे कंठ त्यात अधिक तापले, बावरल्या आम्रशिरी मूक कोकिला. इतकं सुंदर वर्णन आहे. का हे सगळं होतंय तर राम जन्मला ग सखी राम जन्मला. नक्कीच. खूप सुंदर आहे ऐकण्यासाठी सुद्धा, आणि असं वाटतं की ते कंटिन्युअस ऐकत राहावं. आणि खरंच जसं तू म्हणालास तसं की राम जन्मल्यानंतर वाद्य वाजतात, तर सगळं वातावरण आहे हे एक बाजूला आहे. पण आम्हाला पुढची कथा ऐकायलाही नक्कीच आवडेल, कारण ती आता एक एक्साइटमेंट झाली की ती एक क्युरियोसिटी जाणवते, अरे आता पुढे काय घडलं. म्हणजे कारण दरबारातला जो तू मागाशी वर्णन केलंस की डायरेक्ट दरबारात आहेत गोष्टी घडतात, तर तिथे काय घडतं ते जाणून घ्यायला नक्कीच आवडेल मला. मुलं मुळात आता एक 14-15 वर्षांची झाली आहे, तर आता त्यांचं लग्न केलं पाहिजे असं राजा दशरथाच्या मनात विचार आहे. तेवढ्यात तिथे एक धूमकेतू सारखे ब्रह्मऋषी विश्वामित्र येऊन पदार्तात. तर त्यांचं पदार्पण झाल्या झाल्या राजा दशरथ एकदम घाबरतो. तो उठून एकदम उभा राहतो. त्याला माहिती आहे की विश्वामित्र यांचा आणि अयोध्येचा खूप आधीपासूनचा संबंध आहे. विश्वामित्रांचा शाप आणि विश्वामित्रांचे वरदान हे अयोध्येने खूप आधीपासून अनुभवलेले आहेत. त्याला भीती वाटते. ते आल्या बरोबर त्यांना तो सिंहासनावर बसवतो आणि तो स्वतः खाली येतो, त्यांची पाद्यपूजा करतो आणि त्यांना म्हणतो की तुम्हाला काय हवंय ते मला मागा. विश्वामित्र म्हणतात, इतका कॉन्फिडंट आहेस तू की तू देशील. दशरथ राजा म्हणतो, मी वचन देतो तुम्हाला, तुम्ही मागा ते मी तुम्हाला देईन. ते जे मागतात त्याच्याने राजा दशरथ एकदम थरथरा कापायलाच लागतो. तर ते काय मागतात ते म्हणतात की आम्ही एक सिद्धाश्रम नावाचा एक आश्रम आहे आणि तिथे एक यज्ञ आरंभ केलेला आहे, आणि तो यज्ञ भंग करण्यासाठी राक्षस येतात आणि सगळीकडे विध्वंस करतात. म्हणजे ते ऋषींना मारतात, त्यांना त्रास देतात, त्यांचं जे मांस आहे ते रक्त आहे ते यज्ञावर फेकतात आणि अशाने तो यज्ञ भंग करतात. आणि त्या जागेवरती आम्हाला ते यज्ञ करता येत नाहीये, म्हणून मला तुझा ज्येष्ठ पुत्र माझ्या बरोबर पाहिजे, म्हणजे राम माझ्या बरोबर पाहिजे. तर राजा दशरथ घाबरतो. राजा दशरथाला पुत्रमोह आहे आधीपासून. नंतर एक गोष्ट आहे ज्याच्यात त्याच्याबद्दल सांगितलं पण आहे, पण तो घाबरतो. तो म्हणतो की मी चतुरंग दळ देतो तुम्हाला, माझं सैन्य देतो, मी स्वतः येतो, पण रामाला का घेऊन चाललाय तुम्ही. ते म्हणले की राम जरी लहान असला तरी सुद्धा त्याचा एक जन्म मोठ्या कार्यासाठी झालेला आहे, हे आम्हाला माहिती आहे सगळ्या ऋषीमुनींना.
तर रामाला माझ्याबरोबर मी घेऊन जाणार आहे. ओके. तर दशरथ राजा नाही म्हणायला लागतो, पण ते त्याला ओरडतात आणि मग हे सगळं करून शेवटी असं ठरतं की राम आणि लक्ष्मण हे विश्वामित्रांबरोबर हे जाणार. जातील. आणि सिच्युएशन पण अशीच असते की जणू एक स्टॅनफर्डचा प्रोफेसर आलाय आणि तुमच्या घरी येऊन म्हणतोय की मी तुम्हाला इंटर्नशिप देतो, तर ती नाकारणं अजिबात योग्य नाहीये. आणि ते सांगत असतात की मी रामाची व्यवस्थित काळजी घेईन, मुळात त्याला अस्त्रशस्त्रांचं ज्ञान देईन, जे अनेक राजांकडे सुद्धा नव्हतं. ओके. तर हे ज्ञान हे राम आणि लक्ष्मणाला मिळणार हे असं ठरतं आणि ते त्या वनामध्ये जातात जिथे हा यज्ञ हा चालू असतो. जाताना त्याला बला आणि अतिबला नावाच्या या विद्या प्रदान करतात. तर बला विद्या म्हणजे काय की न खाता पिता म्हणजे बराच वेळ काही न खाता पिता सस्टेन करणं, आणि अतिबला म्हणजे काय बराच वेळ न झोपता सस्टेन करणं, बराच वेळ म्हणजे काही दिवस असं मी म्हणतोय. तर ती विद्या त्यांना देतात. त्याचबरोबरीने अस्त्र आणि शस्त्रांची विद्या ही रामाला त्या फेजमध्ये मिळते. आणि वाल्मिकींनी 2 सर्ग दिलेले आहेत, 2 ते 3 चॅप्टर्स आहेत ज्याच्यामध्ये फक्त या अस्त्रांची नावं आहेत. इतकं डिटेल्ड आहे वाल्मिकी रामायण. आणि त्यांचं पर्पज काय आहे हे असं ते सर्ग दिलेत. तर त्याच्यामध्ये हे अस्त्रशस्त्र रामाला शिकवले जातात आणि तो यज्ञाचं ते रक्षण आहे त्यासाठी राम आणि लक्ष्मण हे तिथे शस्त्र घेऊन, आणि आता हे त्यांच्याकडे अस्त्रांची पण विद्या आहे, ही सगळी धारण करून तिथे ते उभे आहेत. आता इथे रामाची आणि लक्ष्मणाची काही राक्षसांची भेट होते. ओके. आता मुळात राक्षस जे आपण बघत आलोय आतापर्यंत ते म्हणजे पर्वतासारखा देह असलेले कोणतरी खूप आवाढव्य मोठे असे, आणि त्यांनी असा हात केला की काहीतरी फायरबॉल येऊन आपल्या अंगावरती लागेल, आणि शिंग आहेत मोठे मोठे. तर तसे राक्षस वाल्मिकी रामायणातले नाही आहेत. ओके. वाल्मिकी रामायणात जे राक्षस आहेत ते तुमच्या आमच्यासारखे मनुष्यच आहेत. ते त्या भागामध्ये राहतात, त्या भागाला ते टेरराईज करतात. धर्म किंवा जो कोड ऑफ कंडक्ट हा बाकी लोकांनी सेट केलेला आहे त्याच्या ते विरुद्ध जगतात. करेक्ट. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट किंवा लॉ ऑफ द जंगल हे जास्त धारण करणारे हे सगळे राक्षस आहेत. नरभक्षण करणं म्हणजे कॅनिबलिझम हे सुद्धा त्यांच्यामध्ये फार नॅचरल आहे. तर असे हे राक्षस त्या भागामध्ये राहतात. यज्ञाच्या विरुद्ध हे राक्षस का आहेत हे पण जाणून घेणं गरजेचं आहे, कारण यज्ञ म्हणजे एखादी गोष्ट ही कंप्लीट करण्यासाठी केलेला यज्ञ असतो. म्हणजे एक इच्छा असते कुठली तरी, ती पूर्ततेसाठी यज्ञ, तर ती होऊच नाही म्हणून हे राक्षस येऊन तिथे भंग करतात. तर असे राक्षस राम आणि लक्ष्मणांना भेटतात. तर ती एक ताटका नावाची राक्षसी आहे. ओके. तिची 2 मुलं आहेत, मारीच आणि सुबाहू. तर ह्यांच्याशी इथे राम आणि लक्ष्मणाचं युद्ध होतं. इथेही रामाचे काही डिलेमाज आपल्याला सांगितले गेलेत. म्हणजे मुळात वाल्मिकी महर्षी विश्वामित्र ज्या वेळेला रामाला शिकवतात त्यावेळेला ते सगळ्या लेवल्सवरती रामाला तयार करतात. हेही खूप महत्वाची गोष्ट आहे की म्हणजे सगळे शस्त्र म्हणजे एक इंटेलेक्च्युअल बेस आणि काही टेक्निक्स हे तर रामाला शिकवलंच आहे. म्हणजे सशस्त्र तर नक्कीच केलेलं आहे. त्यानंतर त्याच्या बऱ्याच परीक्षा पण घेतलेल्या आहेत तिथे. एक परीक्षा म्हणजे ताटका समोर येऊन उभी राहते. रामाला म्हणतात की हिला मार, जोड जणी कारमुका, सोड रे सायका, मार ही त्राटिका रामचंद्रा. हे बघितल्यानंतर राम जरा विश्वामित्रांना म्हणतो की नाही, मी नाही मारणार, कारण ही स्त्री आहे, स्त्री अवध्य आहे. मग विश्वामित्रांनी तिकडे रामाला शिकवलेलं आहे की जरी ती स्त्री असली तरी सुद्धा तिने अनेक लोकांना टेरराईज केलंय. तर स्त्री ज्या वेळेला टेररिस्ट होते त्यावेळेला तिला ती स्त्री दाक्षिण्यता दाखवली पाहिजे का, हा सुद्धा प्रश्न रामाला विचारलेला आहे. ओके. तरी सुद्धा राम म्हणतो की नाही ठीक आहे, मग मी तिचे हात आणि पाय हे संपवतो आणि तिला जगू द्या. मग इथेही विश्वामित्रांनी सांगितलंय की म्हणजे कुठल्याही टेररिस्टला जर का तुम्ही जिवंत सोडलात तर तो परत येणार आहे. तर विश्वामित्रांनी जे रामाला शिकवलंय ते सुद्धा वेगवेगळ्या लेवल्सवरती शिकवलंय. शस्त्रास्त्र ते दिलेलेच आहेत. काही परीक्षा सुद्धा राम आणि लक्ष्मणाच्या घेतल्यात. तसंही ताटका समोर आल्यावरती पण ही रामाची परीक्षा होती की तो राम तिला संपवू शकतोय का. तर त्या परीक्षेमध्ये तर अगदी फुल मार्क्स मिळून राम आणि लक्ष्मण पास झाले. आणि त्यानंतरची जी पुढची परीक्षा होती ती म्हणजे तो ऍक्च्युअल यज्ञ सुरुवात झालेला आहे. ऋषीमुनी हे यज्ञ करतायत आणि 7 दिवस आणि 7 रात्र हे राम आणि लक्ष्मण तिथे उभे आहेत आणि त्यांनी हा यज्ञाचं रक्षण करायचं आहे. आणि सगळीकडनं राक्षस येत आहेत त्यांना संपवण्यासाठी. आणि राम आणि लक्ष्मण हे 7 दिवस 7 रात्र सस्टेन झालेत आणि त्या सगळ्या राक्षसांना संपवलेलं आहे. तर तिथे हा पहिला पराक्रम हा रामाचा लोकांपर्यंत पोहोचलाय. तर ते झाल्यानंतर विश्वामित्राने हे अनेक सगळे जे ऋषीगण आहेत ते अत्यंत खुश झालेले आहेत. आणि खुश होऊन आता राम म्हणतोय की आता आपण अयोध्येत परत जायचं का. तर तसं न करता आता ते निघालेत
ते मिथिला नगरीला. ओके. आता ही जी मिथिला नगरी आहे ही राजा जनकाची नगरी आहे. नक्कीच. आणि ती आज साधारण जिथे नेपाळचा जो प्रांत आहे तिथे ती नगरी त्यावेळेला होती. तर त्या भागामध्ये आता त्यांचा तो ट्रॅव्हल आहे. आणि ट्रॅव्हल करत जाता जाताना विश्वामित्रांनी खूप छान छान गोष्टी राम आणि लक्ष्मणाला त्यांच्या इतिहासातल्या सांगितल्यात. वामन अवताराची गोष्ट, समुद्र मंथनाची, कार्तिक स्वामीची गोष्ट, या सगळ्या गोष्टी सांगून, कामधेनूची गोष्ट, गंगा अवतरणाची गोष्ट, की रामांचे जे पूर्वज आहेत त्यांनी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर कशी आणली याच्याने रामाचा अभिमान सुद्धा वाढलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी या रामाला सांगत तर मिथिलेमध्ये ज्या वेळेला ते पोहोचत होते त्याच वेळेला राम लक्ष्मण एक असा आश्रम बाहेर त्यांना दिसला मिथिला नगरीच्या बाहेर. आणि रामाने विचारलं हा कोणाचा आश्रम आहे किंवा ह्याच्यावर राक्षसांनी आक्रमण केलंय का, मी जाऊन त्यांची रक्षा करू का. त्यावेळेला विश्वामित्र म्हणाले की हा आश्रम आहे तो गौतम ऋषी नावाचे एक महान ऋषी आहेत आणि ते आणि त्यांची धर्मपत्नी अहल्या हे त्या आश्रमामध्ये राहत होते. आणि गडबड अशी झाली की जी अहल्या होती ती अत्यंत सुंदर होती, अत्यंत लावण्यवती होती आणि तिला ना तिच्या लावण्याचा, सौंदर्याचा कुठे ना कुठेतरी एक अहंकार होता असं लिहिलेलं आहे. आणि अनेक देव देवता यांना सुद्धा तिच्या देहाचा मोह होता. आणि हे सगळं असताना एक दिवशी इंद्र म्हणजे देवांचा जो राजा आहे तो तिथे मुनिवेशामध्ये आला. त्यावेळेला गौतम ऋषी तिथे नव्हते. तो आला आणि त्यांनी अहल्येशी संवाद साधलाय. अहल्येसमोर एक त्यांनी प्रस्ताव मांडलाय आणि तो म्हणतो की मला तुझ्याबरोबर काही काळ व्यतीत करायचा आहे. मला या पूर्ण इक्वेशनमधनं पुत्रप्राप्तीची इच्छा नाही आहे, पण मला तुझ्या देहाची अभिलाषा आहे. आणि अहल्येने जे करायला नको होतं ते केलं, म्हणजे तो प्रस्ताव त्यांनी स्वीकारला. आणि तिने ओळखलं की हा इंद्रदेव आहे. तिला अहंकार झाला, अहंकार तिचा वाढला की म्हणजे देव तर माझ्यावर मोहित आहेत, हा देवांचा राजा आहे, ह्याच्या इतका हाय व्हॅल्यू मॅन माझ्या आयुष्यात कोणी येऊ शकणार नाही. ती थोडक्यात तिचा अहंकार वाढला आणि तिने तो प्रस्ताव स्वीकारला. काही काळ व्यतीत झाल्यानंतर ती इंद्रांना म्हणते कृतार्थास्मी सुरश्रेष्ठा यथा गच्छती इदम प्रभो, म्हणजे मी कृतार्थ झालीये, तृप्त झालीये, पण तुम्ही आता इकडनं निघा, नाहीतर गौतम ऋषी येऊन आपल्याला शाप देतील. आणि हे झाल्यानंतर तो बाहेर पडतो इतक्यात गौतम ऋषी आले आणि त्यांनी इंद्राला शाप दिलाय आणि अहल्येला तिथे एक असा शाप दिलाय की तू इथे सगळ्या सिव्हिलायझेशन पासून लांब एका या आश्रमामध्ये राहणार आहेस. इथे बऱ्याचदा ती गोष्ट सांगितली जाते की अहल्येचं दगडामध्ये रूपांतर झालं, तर तसं झालेलं नाहीये. तो शाप असा आहे की वायुभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी अदृश्या सर्वभूतानाम आश्रमेस्मिन निवास्यसी. म्हणजे तुला वायुभक्षण अल्पाहार करायचा आहे आणि लोकांशी जास्त संबंध ठेवायचा नाही आणि तपश्चर्या करायची आहे की माझ्या मनात हा विचार जो आला तो का आला आणि त्याच्यावर काम करायचं. तर अशी ही अहल्येची गोष्ट ही घडली आहे आणि ही अहल्या या आश्रमामध्ये आहे. ही गोष्ट विश्वामित्र हे राम लक्ष्मणाला सांगतात आणि इथे राम आश्रमाच्या आतमध्ये प्रवेश करते झाले. तर आता इथे अजून एक गोष्ट सांगतात आपल्याला की रामाने जाऊन अहल्येला पाय लावला, त्या दगडाला पाय लावला. तर ही एक समजण्याची गोष्ट आहे की इतक्या महान राजकुळामधले हे दोघं जण राजपुत्र तर ते कुठल्या तरी ऋषी पत्नीला असे पाय लावतील का. तर तसं वाल्मिकी रामायणाप्रमाणे तसं न घडता त्यांनी जाऊन नमस्कार केलाय आणि अहल्येला हे सोसायटीमध्ये ऍक्सेप्ट करून घेतलेलं आहे. तर राम लक्ष्मणांनी ऍक्सेप्ट करण्यामागचं काय फिलॉसॉफी असेल तर इक्ष्वाकू जो वंश होता किंवा राजा अयोध्येचं जे राज्य होतं ते राज्य हे सगळ्या बाकीच्या राज्यांनी ऍक्सेप्ट केलं होतं की पृथ्वीवरचा धर्म आणि न्याय हे राज्य ठरवणार. आणि त्यामुळे रामाने अहल्येला स्वीकार करून घेणं किंवा अहल्येचा उद्धार करणं हे खूप महत्वाचं होतं. तर ही पण एक परीक्षाच होती विश्वामित्रांची जी रामाने अगदी फुल मार्क्स देऊन पास केली. तर हा अहल्येचा सगळा प्रसंग घडतो आणि राम लक्ष्मण हे मिथिला नगरीमध्ये येतात. आता मिथिला नगरीमध्ये पण आपण एक छान अशी गोष्ट ऐकलेली असते की एक मोठी राज्यसभा आहे. त्या राज्यसभेमध्ये राजा जनक बसलेला आहे आणि सगळे वेगवेगळे प्रांताचे राजे राजकुमार हे तिथे आलेले आहेत आणि मध्ये एक असा पोडियम ठेवलाय आणि त्या पोडियमवरती एक मोठा धनुष्य ठेवलाय आणि राजा जनकाने एक असा पण लावलाय की जो येईल राजपुत्र तो धनुष्य उचलेल आणि त्याला प्रत्यंचा चढवेल, त्याच्याशी माझ्या पुत्री सीता हिचा विवाह आपण इथे मी करणार आहे. बरोबर. तर तो सीन आपल्याला दाखवला जातो. मग ती शेजारी उभी असलेली भरजारी वस्त्रांमधली अशी सीता हातामध्ये वरमाला घेतलेली असते,
So हा आपल्याला दाखवला जातं. आणि त्यानंतर मग एक एक करून राजकुमार येत आहेत. एक एकदम ढेरी सुटलेला राजकुमार आहे, एक एकदम बारीक असा राजकुमार आहे. असे अनेक फनी राजकुमार तिकडे असतात. काही येतात, उचलायचा प्रयत्न करतात, मग एक ढेरपोट्या उचलतो, त्याच्या पोटावरच तो पडतो, किंवा धनुष्य पडतो, किंवा कोणतरी उठानच पडतं, कोणतरी लांबुडूनच पडतं. Correct, बाकीचे correct. सगळे थरथरा कापायला लागतात. आम्ही फक्त बघायला आलोय, मजा घ्यायला आलोय. करेक्ट. आणि मग नंतर एक 10 तोंडांचा असा हा 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 करत हसत हसत तिकडे आतमध्ये प्रवेश करतो राजा. तो म्हणतो, हे माझ्या आराध्य दैवताचं धनुष्य आहे, मला सोडून हे कोणी उचलूच शकणार नाही. म्हणून तो समोर येतो आणि तो धनुष्य उचलायचा प्रयत्न करतो, पण त्याला ते जमत नाही. तो कितीही खाली वागतो, काही होत काही नाही होत त्याच्याने. नाही त्याच्याने. त्याच्याने नक्कीच. तो परत निघून जातो. जनकाला म्हणतो, तू बघून घेईन मी तुझ्याकडे वगैरे, असं करून निघून जातो. आणि मग एक श्यामल वर्णाचा असा नाजूक असा माणूस उठतो आणि तो जाऊन तो अगदी अलगदपणे धनुष्य उचलतो आणि त्याला प्रत्यंचा चढवतो. बरोबर. ही गोष्ट आपण सगळ्यांनी अगदी छान बघितलेली आहे. खूप नाट्य रूपात आहे, अगदी रंजक गोष्ट आहे, नक्कीच. सगळ्यांना आवडते, मलाही खूप आवडते. वाल्मिकी जर आज असते तर त्यांना पण आवडली असती, पण मुळात वाल्मिकी रामायणात ही गोष्ट येत नाही. ओके. सीतेचा स्वयंवर हा झालेला नाहीये, मुळात जो आपल्याला जसा दाखवला जातो तसा झालेला नाहीये. तर काय झालंय, तर तो धनुष्य तर तिथे आहे, आणि सीता ही राजा जनकाला एकदा शेती करताना सापडलेली कन्या आहे. बरोबर. आणि तिला अयोनिजा असं म्हणलेलं आहे, आणि वीर्यशुल्का म्हणलेलं आहे. अयोनिजा म्हणजे जिचा जन्म एका योनीतून नाही झाला आहे, जी सापडलेली आहे, जी त्यांनी अडॉप्ट केली आहे, अशी ती कन्या आहे. आणि तिचा विवाह त्याला अशा राजकुमाराशी करायचा आहे जो काहीतरी वीरता दाखवेल, म्हणजे कुठला तरी पराक्रम हा करून दाखवेल. म्हणजे आज सुद्धा आपल्याकडे असते ती कंडिशन की मुलाचा एक 40 लाख पर ॲनम पगार पाहिजे, त्याच्याशी मी मुलगी देणार. तसंच काहीसं, पण पराक्रम कुठला, तर हा शिवधनुष्य उचलायचा आहे आणि त्याला प्रत्यंचा लावायचे. बरोबर. तर राम लक्ष्मण हे त्या सभेमध्ये आलेले असतात. विश्वामित्र तिथे आहेत आणि विश्वामित्र जनकाला म्हणतात की ह्यांना आपण एक चान्स देऊयात की हे उचला म्हणून. तर राम समोर जातो आणि तो धनुष्य हा अलगदपणे उचलतो आणि त्याला प्रत्यंचा चढवतो, आणि चढवता चढवताच तो जुना झालेला असतो धनुष्य, तो भंग होतो, तुटतो. करेक्ट. तुटतो. तर तो तुटल्यानंतर राजा जनक जरा वेळ घाबरतो, पण नंतर त्याच्या मनात कुठेतरी इच्छा प्रगट होते की अरे, आतापर्यंत हे कोणी करू शकलेलं नाहीये. म्हणजे जरी ती सभा भरलेली आणि सगळे राजपुत्र नसले तरी सुद्धा आधी अनेक राजपुत्र आणि राजे येऊन गेलेले आहेत ज्यांनी हे धनुष्य उचलायचा प्रयत्न केलाय, पण त्यांना काही ते जमलं नाही. रामाला जमलं. त्याच्या मागे असंही कारण आहे की राम अयोध्येमध्ये जन्माला आलाय. मी मागे जसं म्हणलो तसं अयोध्या ही आर्चरीमध्ये खूप प्रगत झालेली आहे. रामाने ते अलगदपणे उचललंय आणि तो धनुष्य भंग केलाय. त्याला असं वाटतं, राजा जनकाला असं वाटतं की रामाशी माझ्या ही जी पुत्री आहे सीता, हिचा विवाह व्हावा. आणि मग तेच ती इच्छा विश्वामित्रांच्या समोर प्रगट करतो. विश्वामित्र हे रामाला विचारतात. इथे राम म्हणलेला आहे की मी लग्न नाही करणार, म्हणजे माझं लग्न हे मिथिलेशी व्हायचंय का नाही व्हायचंय हे ठरवणार फक्त बाबाच. तर काही दूत आणि भाट चारण हे सगळे अयोध्येमध्ये जातात आणि अयोध्येमध्ये राजा दशरथाला ही सगळी बातमी देतात. आणि राजा दशरथ हे चतुरंग दळ घेऊन, वाल्मिकी म्हणतात तो परमहर्षित झालाय, त्याला अत्यंत आनंद झालेला आहे. आपण अजूनही सिरियल्समध्ये ऐकतो की कैकई असते तिथे, ती म्हणते की ती कुठेतरी छोट्याशा राज्यामधली, ते पण जमिनीत सापडलेली, मी माझा एवढा कोयामध्ये जन्माला आलेला राम तिला कसा देऊ. तर असं काही झालेलं नाहीये. तो परमहर्षित झालाय आणि त्यांनी दळ सगळं सैन्य घेऊन राण्यांसहित मुलांसहित त्याच्या बाकी हा अयोध्येमध्ये आलाय. ओके. आणि अयोध्येत आल्यावर विश्वामित्र आणि वशिष्ठ जे कुलगुरू आहेत ते एक समोरासमोर आलेत आणि त्यांनी अजून एक डिसिजन घेतलाय किंवा एक प्रस्ताव मांडलाय की राम आणि सीतेचा विवाह होतोच आहे, तर जनकाची एक दुसरी मुलगी आहे उर्मिला, तिचा विवाह लक्ष्मणाशी व्हावा. आणि जनकाचा जो भाऊ आहे कुशध्वज जनक, त्याला 2 मुली आहेत, तर भरताचा विवाह मांडवी म्हणून जी ज्येष्ठ कन्या आहे तिच्याशी व्हावा आणि शत्रुघ्नाचा श्रुतकीर्तीशी व्हावा. ओके. तर हा विवाह व्हावा अशी इच्छा प्रगट होऊन त्यांचं लग्न तिथे घडलेलं आहे. खूप सुंदर डिस्क्रिप्शन वाल्मिकी रामायणात त्या लग्नाबद्दल आहेत. आणि ते लग्न सगळं पार पडतं आणि हे परत जायला निघतात हे अयोध्येच्या दिशेने. मध्ये अजून एक सीन येतो, तो म्हणजे परशुराम तिकडे प्रगट होतात आणि राम आणि परशुरामाचा एक संवाद तिथे घडतो. पण आपण तेवढ्या डिटेल्समध्ये आज जायला नको. ते परत हॅपीली अयोध्येमध्ये येत आहेत आणि एकमेकांबरोबर राहायला लागतात. आता तू इतकं सुंदर वर्णन केलंस की श्री प्रभुराम सीतेसोबत अयोध्येला आले, त्यांचा विवाह झालाय
आता पुन्हा विवाहानंतर काय? कारण विवाहानंतरची जी गोष्ट होते किंवा विवाहानंतर खरं रामायणाला सुरुवात होते असं बऱ्याचदा ऐकायला मिळतं. मग ते कसं आहे किंवा त्याच्यात नेमक्या काय गोष्टी घडतात? आता विवाह तर झालाय. हां. आता राजा दशरथाचा ज्या वेळेला केस पांढरा होतो त्यावेळेला तो म्हणतो की नाही, आता उत्तराधिकारी आपल्याला ठरवायचं. ठरवायचा या बरोबर. चौघांपैकी. म्हणून तो एक सभा बोलवतो. ओके. त्या सभेमध्ये अनेक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द सोसायटी आलेले असतात आणि ते बसलेले आहेत. आणि हा इथे बसून म्हणतोय की माझी इच्छा आहे की राम हा उत्तराधिकारी व्हावा, कारण त्याला आता युद्धाचं ज्ञान आहे, त्याला बऱ्याच गोष्टी येत आहेत आणि तो तुमचं पालन माझ्यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने करू शकेल असं ओके. माझी इच्छा आहे. तर तुम्हाला काय वाटतंय? हे ज्यावेळेला विचारतो त्यावेळेला सगळे मंत्री आणि आजूबाजूचे लोक साधू 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 करून गर्जना करतात ओके. की आम्हाला रामच हवाय. नक्कीच. तर आता हे ऐकल्यानंतर राजा दशरथ एक मिनिटं म्हणतो की मी अजूनही शस्त्र उचलू शकतो, मी अजूनही युद्ध करू शकतो, दानधर्म करू शकतो, तरी सुद्धा तुम्हाला राम हवाय, म्हणजे मला कंटाळलात की काय? ओके. तर हे ऐकल्यानंतर तो हे मुद्दाम म्हणतो बरं का, म्हणजे त्यानंतर हे सगळे मंत्री आहेत ते रामाचे क्वालिटीज हे राजा दशरथासमोर परत सांगतात. हे राजा दशरथ असा राजा आहे की म्हणजे मला वाटतंय ठीक आहे की राम व्हावा, पण यांना वाटतंय का? हे करण्यासाठी हा एक ट्रिकी क्वेश्चन हा राजा दशरथाने विचारलाय. ओके. आणि सगळे हे रामाचे क्वालिटीज, म्हणजे तुम्ही सुद्धा पहिला सर्ग अयोध्याकांडाचा वाचा, त्याच्यामध्ये हे इतके सुंदर क्वालिटीज आहेत म्हणजे आपण दररोज अप्लाय करू शकू असे ते क्वालिटीज दिलेले आहेत. राम कसा होता ॲज अ पर्सन हे दिलेलं आहे. ओके. आणि हे सगळे मंत्री हे क्वालिटीज रिपीट करतात राजा दशरथासमोर. आणि मग राजा दशरथ इज लाईक की म्हणजे माझा निर्णय हा अगदी योग्य आहे. पण त्याच्या मनात एक कुठेतरी एक भीती असते, तर ती भीती हळूहळू डेव्हलप होताना आपल्याला त्याला दिसते पुढे. ओके. तर ही सभा संपते. सभा हा. संपल्यावरती आता ही सभा सुद्धा न्यूट्रल असते, त्याच्यात राजकुमार नसतात किंवा रामाच्या साईडची जी लोक असतात की राजा जनक तो तिथे नसतो, किंवा भरताच्या साईडची लोक असतात केकया म्हणजे कैकईचा जो भाऊ आहे आणि त्याचे वडील आहेत ते तिथे उपस्थित नसतात. तर आता ही सभा ज्या वेळेला बरखास्त होते त्यावेळेला रामाला एक सिक्रेट इन्व्हिटेशन राजा दशरथ पाठवतो की तू मला येऊन भेट. ओके. राम ज्या वेळेला समोर येतो त्यावेळेला राजा दशरथ म्हणतो की माझी अशी इच्छा आहे की हे अयोध्येचं अखंडक राज्य जे आहे ते तू आता तुझ्या हाती मी देऊन मी वानप्रस्थ आश्रमाला निघून जाईल. बरोबर. तर तू हे सांभाळ. तर इथे रामाने हे सगळं ऐकलंय आणि रामाने ही सगळी जबाबदारी ही माझ्या खांद्यावरती आहे हे ऐकून त्याला बरं वाटलंय. तो कुठेतरी येस मी हे जिंकलोय असं काही त्यांनी केलेलं नाहीये. नक्कीच. तो परत त्याच्या दालनात गेलाय आणि दालनात गेल्यावरती तिथे मग महालात गेलाय. दालन हे छोटा शब्द झाला. महालात गेलाय आणि महालामध्ये तो लक्ष्मण आणि आईला स्वतःच्या सांगतो बाबांनी माझी निवड ही प्रजापालनासाठी केली आहे. प्रजापालन कर्मणी हा इथे श्लोकाचा एक शब्द येतो. त्याच्या मनात कुठेही की अरे आता मी राज्य करणार, आता मी आराम करणार, आता सत्ता उपभोगणार असं कुठेही नाहीये. नक्कीच. राजाचं जे कर्तव्य आहे ते म्हणजे प्रजापालन करणं. ही खूप मोठी जबाबदारी ही माझ्या खांद्यावरती आता आलेली आहे. तर हे त्यांनी आईला सांगितलं. त्यावेळेला तिथे लक्ष्मण उभा आहे. लक्ष्मणाला तो सांगतो की आता आपण दोघं जण म्हणजे आपण सगळे भाऊ मिळून हे आता राज्य करणार आहोत आणि लोकांची सेवा करणार आहोत. हे असे सगळे श्लोक आहेत. त्यानंतर परत एक दूत येतो आणि रामाला म्हणतो नाही परत बोलवलंय. आता राम म्हणतो परत बोलवलंय, ठीक आहे. राम परत जातो. मग इथे दशरथ रामाला खूप महत्वाची एक गोष्ट सांगतो. दशरथ म्हणतो की इथे भरत आत्ता नाहीये. तर आता मुळात भरत कुठे असतो तर भरत आणि शत्रुघ्न हे विवाहानंतरच त्याच्या मामाकडे, भरताचा जो मामा आहे केकया राज्यातला म्हणजे साधारण आत्ताचा अफगाणिस्तान आहे त्या भागात ते राज्य आहे. आणि तिथे तो आणि शत्रुघ्न हे पुढच्या शिक्षणासाठी आणि तिकडच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी गेलेले आहेत. तर हे इथे नाहीयेत. तितक्यात तू हा राज्याभिषेक लवकरात लवकर करून घे अशी माझी इच्छा आहे. जो मुहूर्त राजा दशरथाने काढलेला असतो तो अगदी पुढच्या दिवशी सकाळचाच मुहूर्त असतो. घाई करत असतो राजा दशरथ. तो म्हणतो की माझ्या पत्रिकेतले ग्रह आत्ता योग्य नाही आहेत आणि ते योग्य काहीतरी वाईट होईल असं कुठेतरी मला जाणवतंय आणि म्हणून तू लवकरात लवकर हा राज्याभिषेक करून घे. बहुतेक माझं निधन होणार आहे किंवा काहीतरी अनिष्ट आपल्या आयुष्यात घडणार आहे. तर तू अजिबात प्रश्न विचारू नको आणि तुला आता कितीही भरत तुझा भाऊ वाटत असला तरी सुद्धा लोक एकदा सत्ता ही डोळ्यासमोर आली की ते बदलतात हे लक्षात घे. ही इथे राजा दशरथ रामाला म्हणतोय आणि राम हा या सगळ्या गोष्टी ऐकतोय. राजा दशरथाला नमस्कार करतोय की ठीक आहे म्हणजे बाबांची इच्छा आहे तर केलं पाहिजे.
परत आपल्या राजवाड्यात आलेला आहे आणि बाकी सगळी तयारी आता सुरू सुरू झाली, झाली. यज्ञाची तयारी. आणि सगळी अयोध्येला आता ही बातमी पोहोचलेली आहे. ओके. सगळीकडे माळा आहे, तोरणं हे सगळ्यांच्या लागलेलं घरात आहे. लागलेली नक्कीच, आहेत. नक्कीच. सगळीकडे चंदनाचं पाणी शिंपडलं जातंय रस्त्यांवर. सगळीकडे दुंदुबी, वाद्य, वीणा या सगळ्यांचा घोष सुरू झालेला आहे. आता या वेळेला एक मोठा ट्विस्ट हे या गोष्टीमध्ये घडतो कथानकामध्ये येतोय. नक्कीच नक्कीच. आणि तो घडतो ते एका स्त्रीमुळे जी हे सगळं बघत असते तिच्या बिल्डिंगच्या टेरेसवर उभी राहून, चौदावर उभी राहून. आणि ती असते ती गंधार म्हणजे कैकया राज्यावरनं कैकई बरोबर आलेली दासी, जिचं नाव असतं मंथरा. मंथरा. तर नक्कीच. इकडनं खरं रामायणाचा जो सगळा ट्विस्ट आहे किंवा पूर्ण जी गोष्ट आहे ती इकडनं पुढे चालू सुरू होते. होते. आदित्य, आम्हाला तुझ्याकडून ही गोष्टही नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. कारण मंथरा हे नाव जरी ऐकलं ना लोकांनी किंवा मी स्वतः, तर एक आपल्याला द्वेष जाणवतो आपल्या मनामध्ये, किंवा एक अरे एका व्यक्तीमुळे हे सगळं घडलं किंवा एका बाईमुळे हे सगळं घडलं, आपण हे बऱ्याचदा म्हणतो. पण नक्कीच आम्हाला ते पुढच्या भागात तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल. कारण थोडीशी उत्कंठा ती जपली पाहिजे आपण पण या सगळ्याची. आणि श्री प्रभुरामांचं चरित्र आपण ज्यावेळेस वाचतोय किंवा ज्यावेळेस कळतोय, तर ती उत्कंठा किंवा तो जो आपण पेशन्स म्हणतो तो आपल्याकडे आला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटतोय हे सांगा. खास करून दिवाळीच्या दिवसांमध्ये हे लॉन्च करण्याचं हेच आहे की सगळं वातावरण आपल्याकडे खुशमय असतं, सगळीकडे आपला गोष्टी चालू असतात, आनंदही आनंद असतो. आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या काही गोष्टींचं रिव्हिजन केलं पाहिजे किंवा त्यामध्ये आपण आपल्या काही गोष्टी आहेत आपल्या बालपणात आपल्याला ज्या सांगितलेल्या असतात आजीनी बिजीनी किंवा कोणी, त्या आठवून. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते नक्कीच सांगा. पुढच्या भागामध्ये बघायला विसरू नका की प्रभू श्रीराम वनवासाला कसे गेलेत नेमके किंवा काय काय गोष्टी घडल्यात, तो पुन्हा प्रसंग कसा होता हेही जाणून घ्यायला विसरू नका. त्याचबरोबर हा एपिसोड कसा वाटला किंवा यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला अजून माहिती आहेत किंवा त्या तुम्ही ऐकलेल्या आहेत त्याही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा सगळा अट्टहास याच्यासाठी आहे की आपणही लहानपणामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या असतात, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कानावर पडत असतात, पण मग आपण त्या कुठेतरी विसरत चाललो आहे, आपल्याला त्याचं कुठेतरी विसर पडत चालला आहे. आणि त्यातलं सणासुदीचं वातावरण आहे, तर थोडा या गोष्टींचा उजाळा नक्कीच व्हायला पाहिजे. त्याचमुळे हा एपिसोड. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. कारण कथा ही जी आपली सिरीज आहे ती आपण अशीच वेगवेगळ्या गोष्टींसाठी कंटिन्यू करणार आहोत. तर कथा ही सिरीज बघण्यासाठी सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचा एपिसोड कधी येईल ते नक्की कळेल.